बघा, इनिशियल इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये IVP आपण म्हणतो. If all supplementary condition involves x values, then the problem is called an initial value problem or one point boundary. ठीक आहे, बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम. वन पॉइंट का, कारण एकाच व्हॅल्यूच्या रिस्पेक्ट आपण बघणार आहोत. ओके, नेक्स्ट आपण घेऊ त्याच्यावरचं एक्झाम्पल. घेऊ आपण. ठीक आहे, y डबल डॅश मायनस 4y इज इक्वल टू 0 आणि y ऑफ 0 इज इक्वल टू 0 ही कंडिशन दिलेली आहे आणि y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, या आपल्याला सप्लिमेंटरी कंडिशन काय काय दिले आहेत. y ऑफ 0 इज इक्वल टू 0 and y dash 0 is equal to 0. Both the supplementary conditions, both the supplementary conditions relate to one x value, relate to one x value. आता x व्हॅल्यू म्हणजे काय, त्याच्यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे. दोन्ही बघा, पॉइंट हा 0 आहे, इथं y ऑफ 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय 0 आहे, इथं त्याचाच डेरिव्हेटिव्ह घेऊन y ऑफ x, इथं पण x ची व्हॅल्यू काय टाकलेली आहे 0. पॉइंट दोन्ही कंडिशनला काय आहे 0 आणि 0 पॉइंटवर आपण बघितले आहोत. ठीक आहे, व्हॅल्यू जर या 0 वर 2 दिली आणि याच्या डेरिव्हेटिव्ह वर 0 दिली, व्हॅल्यू सोबत काय घेणं देणं नाही, पण कोणत्या पॉइंटला चेक केली तर हा 0 आणि हा 0 हा काय सेम पॉइंट आहे. ठीक आहे, रिलेट टू वन एक्स व्हॅल्यू. ओके, दॅट इज कोणती घेतलेली आपण 0 अँड 0, दॅट इज x इज इक्वल टू 0. ठीक आहे, and hence it is an initial value problem, and hence it is initial value problem. काय लिहितो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, इट इज I stand for initial, V stand for value, P stand for problem. Initial value problem. यालाच और काय होतं, वन पॉइंट बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम. वन पॉइंट, B stand for boundary, V stand for value, P stand for problem, or one point boundary value problem. Okay, the BVP means the boundary value problem gives a unique solution, ठीक आहे. y dash minus 4y is equal to 0, याला आपण इंटिग्रेट करू. ठीक आहे, मग y dash भेटेल, मग पुन्हा तसं इंटिग्रेट केल्यावर y ची व्हॅल्यू भेटेल आणि टोटल सोल्युशन काय भेटेल आपल्याला, y is equal to e raised to 2x plus e raised to minus 2x. ठीक आहे, रिपीटेड रूट येईल त्याचे. ओके, नेक्स्ट कंडिशन, डिफरन्शियल इक्वेशन बघायचं, कंडिशन बघायचं, एकच पॉइंटच्या अराउंड हे सगळे कंडिशन दिलेले आहेत, त्यानुसार आपण हे सोल्युशन काढलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. y डबल डॅश, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, y डबल डॅश मायनस 4y इज इक्वल टू 0. आता कंडिशन बघा काय दिलेली, y0 इज इक्वल टू 2 अँड y1 इज इक्वल टू 2 into e square.
बघा इथं कंडिशन एकाच पॉइंटला दिसते का नाही, इथं काय आहे 0 आहे आणि इथं 1 वर व्हॅल्यू बघितलेली. ठीक आहे. द कंडिशन्स काय दिलेलं, द कंडिशन्स रिलेट टू किती व्हॅल्यूजला आहे, रिलेट टू टू डिफरंट एक्स व्हॅल्यूज. अगोदरच्या याच्यामध्ये आपण एकच एक्स व्हॅल्यू सोबत रिलेट केलं होतं, हो की नाही, ती 0 0 होती. इथं दोन कोणत्या डिफरंट व्हॅल्यूज आहे, एक 0 आणि एक 1. ठीक आहे. दॅट इज कोणकोणत्या आहेत त्या, x इज इक्वल टू 0 आणि दुसरी कोणती आहे 1. ओके. as such it is a 2 point. It is a 2 point boundary value problem. 2 point boundary value problem. 2 point boundary value problem or simply boundary value problem. Okay. It is also given unique solution. याला पण जर तुम्ही सॉल्व केलं, गिवन सोल्युशन भेटलेलंच आहे. It is last example मध्ये it is also gives a unique solution. काय असणार ते, y is equal to 2 into e raised to 2x. ओके. हे झाले आपले दोन एक्झाम्पल. नेक्स्ट पाहणार आपण स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन. स्टर्म लिव्हॅल्यू LIOUVILLE इक्वेशन. ठीक आहे. याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणणार SL इक्वेशन. काय म्हणणार, और SL इक्वेशन. ठीक आहे. स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन. स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन. ओके. स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन, याला आता शॉर्ट फॉर्म मध्ये आपण SL च म्हणतो. SL इक्वेशन is a second order homogeneous linear differential equation of the form d by dx into p of x multiplied by dy by dx plus q of x plus q of x plus lambda r of x plus lambda into r of x bracket multiplied by y which is equal to 0. ठीक है. d by dx p of x into dy by dx plus q of x plus lambda r of x bracket multiplied by y which is equal to 0. और यालाच आपण कसं लिहू, p of x into y dash चा होल डॅश. याला आपण कम्प्लीटली असं लिहिलेलं आहे, प्लस ब्रॅकेट मध्ये q of x प्लस लॅम्बडा r of x
मल्टीप्लाइड बाय वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता यामध्ये गिवन काय काय आहेत ते सगळं आपण बघू आता. वेअर फर्स्ट बघू आपण. फर्स्ट काय आहे, पी क्यू अँड आर आर रियल फंक्शन on some interval I, आणि I ही इंटरवल कशी असणार आहे, क्लोज ए बी. ओके. पी क्यू आर हे कसे असणार आहे, रियल व्हॅल्यूड फंक्शन असणार आहे आणि ते डिफाइंड असणार आहे एका इंटरवल वर. ती इंटरवल कशी आहे, क्लोज आहे. सेकंड, पी आर पॉझिटिव्ह ऑन आय, पॉझिटिव्ह on interval I. Okay, that is p of x greater than 0, r of x is also greater than 0. ठीक है. All x belongs to interval. For all x belongs to interval I, that I must be closed interval. Okay. इथं q of x हे गिवन नाही आहे की ते पॉझिटिव्हच असणार. ठीक आहे. पी क्यू ऑफ एक्स ला काहीच रेस्ट्रिक्शन नाही, पण पी ऑफ एक्स आणि आर ऑफ एक्स ला रेस्ट्रिक्शन आहे. कोणतं, ते स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ओके. नेक्स्ट, थर्ड, क्यू अँड आर बिलॉंग्स टू सी नॉट अँड पी बिलॉंग्स टू सी डॅश. ओके. हे पण कशावर असणार आहे, इंटरवल आय वर. Okay. Fourth, lambda is a parameter. Lambda is a parameter independent of x. Parameter independent ऑफ कशावर असणार आहे, तो एक्स वर. लॅम्बडा जो पॅरामीटर आहे तो इंडिपेंडेंट असणार आहे एक्स वर. ओके. तर बघा, एसएल इक्वेशन आपण बघितलं काय आहे. एसएल इक्वेशन इज अ सेकंड ऑर्डर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म कसा आहे, डी बाय डी एक्स इंटू पी ऑफ एक्स. ठीक आहे. त्यालाच मल्टिप्लाय बाय काय आहे, डी वाय बाय डी एक्स. ओके. प्लस q of x plus lambda into r of x and whole bracket multiplied by y is equal to 0. याच इक्वेशनला याला जर स्प्लिट केलं तर ते असं दिसतं, पण त्यालाच वर काय लिहिलं आहे, p of x y डॅश होल ब्रॅकेटचा डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह प्लस q of x प्लस लॅम्बडा r of x into y इक्वल टू 0. आता इथं काय काय दिलेलं आहे, तीन फंक्शन दिलेले आहेत, p of x, q of x आणि r of x. तर पी क्यू आर हे कसे आहेत, रिअल व्हॅल्यू फंक्शन आहेत आणि ते एका क्लोज इंटरवल वर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पी ऑफ एक्स आणि आर ऑफ एक्स हे कसे दिलेले आहेत, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. ऑल एक्साइज बिलॉंग्स टू इंटरवल, क्लोज इंटरवल. त्याच्यानंतर क्यू आणि आर हे काय, बिलॉंग्स टू सी नॉट आय आणि पी बिलॉंग्स टू सी डॅश ऑन इंटरवल आय अँड लॅम्बडा इज अ पॅरामीटर इंडिपेंडेंट ऑफ एक्स. ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण एसएल इक्वेशन. त्याच्यानंतर रेग्युलर एसएल इक्वेशन बघू आपण. रेग्युलर एसएल इक्वेशन. ठीक आहे. स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन. कसं, रेग्युलर व्हेन पी अँड आर, जे आपलं अगोदरचं इक्वेशन होतं कोणतं,
स्टर्म लिव्हल इक्वेशन मध्ये जे मेन इक्वेशन होतं आपलं, त्याच्यामध्ये जर वेन हे इक्वेशनच लिहून घ्यायचं का आपण, स्टार इक्वेशन आहे ते, वेर इज द स्टार, आपण इक्वेशन लिहून घेऊ. इक्वेशन आहे ते p of x y dash whole dash plus q of x plus lambda r of x into y is equal to 0. ठीक आहे. या इक्वेशन मध्ये in above equation p and r are पॉझिटिव्ह. ठीक आहे. हे आपण स्टर्म लिव्हल मध्ये बघितलंच होतं. p ऑफ x आणि r ऑफ x काय होतं, ग्रेटर दॅन 0, स्ट्रिक्टली पॉझिटिव्ह होतं. पण q ऑफ x वर काय कंडिशन होती का, नाही. ठीक आहे. p and r आर पॉझिटिव्ह होते तिथं पण ऑन द क्लोज इंटरवल, ऑन द क्लोज इंटरवल, क्लोज इंटरवल कोणती होती ती, क्लोज ए बी इंटरवल. ठीक आहे. ती ए बी क्लोज इंटरवल आणि ती इंटरवल कशी होती, फायनाइट होती. क्लोज इंटरवल विच इज फायनाइट इंटरवल, फायनाइट इंटरवल. आणि जे एक्स होते ते लाय कशामध्ये करत होते, ए बी, आपली इंटरवल ए बी होती. मग ए लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स आणि विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. ठीक आहे. यालाच आपण कसं लिहितो, एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी. ठीक आहे. आपण इंटरवल क्लोज ए बी मध्ये लिहिलं होतं आणि एक्स सगळे बिलॉंग्स टू ए बी मधून करणार आहे क्लोज, त्याला आपण असे लिहू शकतो, एक्स लाइज बिटवीन ए अँड बी. ठीक आहे. क्लोज. देन या इक्वेशनला आपण स्टार नाव देऊ. देन the equation star, then star is called regular sturm Liouville, short form SL equation. ठीक है, called रेग्युलर स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन. ठीक आहे. आता बघा, इफ जर आपला p ऑफ x हा जर 0 असला, p ऑफ x किंवा r ऑफ x जर 0 असला, इफ पहिली कंडिशन काय, p ऑफ x इज इक्वल टू 0 और किंवा r ऑफ x इज इक्वल टू 0 at some x belongs to close interval a b. ठीक आहे. जर हे 0 असेल आणि और सेकंड कंडिशन काय दिलेलं आहे, इंटरवल जे आहे i, इंटरवल i is of infinite length, then equation star, then star is called singular स्टर्म लिव्हॅल्यू इक्वेशन. ठीक आहे. p ऑफ x आणि r ऑफ x जर 0 असलं क्लोज इंटरवल वर, ठीक आहे, आणि जर इंटरवल i जर ही इनफायनाइट लेंथची जर असली, आता ही आहे फायनाइट लेंथ, है की नाही, a आणि b, a आणि b काही पण नंबर असू शकतात, b मायनस a हे आपल्याला माहित आहे की काहीतरी फायनाइट क्वांटिटीज आहे. आता इनफायनाइट लेंथ म्हणजे काय, समजा कोणताही एक पॉइंट दिला असेल a आणि ती जाईल समजा इनफायनाइट पर्यंत, ही झाली इनफायनाइट लेंथची. ठीक आहे. किंवा कोणी मायनस इन्फिनिटी टू b जरी घेतला तरी ही पण काय झाली, इनफायनाइट लेंथ. दोन्ही साइडला इनफायनाइट जर असेल, दोन्ही साइड पैकी एक जर पॉइंट हा इनफायनाइट असेल तर त्या लेंथला काय म्हणतो आपण, इनफायनाइट लेंथ. ठीक आहे.
तर रेग्युलर एसएल इक्वेशन मध्ये काय, जे आपलं गिवन एसएल इक्वेशन होतं त्यामध्ये पी ऑफ एक्स आणि आर ऑफ एक्स कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि ते कशावर, क्लोज इंटरवलवर आहेत. ठीक आहे, म्हणजेच कसं, जे पी ऑफ एक्स आणि आर ऑफ एक्स मधले एक्स सगळीकडून एक्स जेवढे पण आहेत ते कशामध्ये लाय करणार, क्लोज इंटरवल ए बी मध्ये. तेव्हा या इक्वेशनला आपण काय म्हणू, रेग्युलर एसएल इक्वेशन. नेक्स्ट, जर पी ऑफ एक्स 0 आहे किंवा आर ऑफ एक्स जर 0 असला, कोणत्या इंटरवल असणार, हे एक्स कुठून लाईज करणार, बाउंडेड इंटरवल मधून, ए आणि बी. ठीक आहे, क्लोज इंटरवल. किंवा इंटरवल आय जर इन्फायनाइट लेंथची जर असेल तर अशा इक्वेशनला काय म्हणू आपण, सिंग्युलर एसएल इक्वेशन. ठीक आहे, इथं बिलॉंग करणार आहे इंटरवल आय मधून. ठीक आहे, जी व्हॅल्यू काय असणार आहे त्याची इंटरवलची फायनाइट असणार आहे. आणि कीवर्ड इथं हाच आहे, पी आणि आर काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह, आणि त्यामधले एक्स स्लाइस करणार क्लोज इंटरवल ए बी मध्ये. आणि सेकंड याच्यामध्ये पी ऑफ एक्स आणि आर ऑफ एक्स 0 आहेत आणि एक्स लाईज एक तर क्लोज मध्ये करतील नाहीतर इन्फायनाइट लेंथच्या इंटरवल मधून. ओके.